A very, very warm welcome, all of you. Good evening. ओके, चला तर सुरू करू आपण आपलं आजचं सेशन. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. हॅपी टू सी ऑल रेग्युलर स्टुडंट्स. टुडेज टॉपिक, इंटेन्शन मॅटर्स इन अवर मॅनिफेस्टेशन. आणि तोच टॉपिक आपल्याला आज समजून घ्यायचा आहे की मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये आपले इंटेन्शन्स कसे वर्क करते. कॉन्शियस मॅनिफेस्टेशनच्या या सिरीजमध्ये आपण रोज सकाळ संध्याकाळ एक एक टॉपिक आपण कव्हर करत जात आहे, जेणेकरून आपलं जे माइंडची प्रोग्रामिंग आहे, जुन्या ज्या चुकीच्या प्रोग्रामिंग झालेल्या असतील किंवा सध्याच्या स्थितीमध्ये आपण काही गुंतागुंतच्या स्थितीमध्ये फसलेलो असेल, काही प्रॉब्लेम्स मध्ये फसलेलो आहे, किंवा हळूहळू हळूहळू रॉंग काइंड ऑफ माइंडसेट आपण डेव्हलप केलेला आहे आणि आज त्याचं फ्रुटिंग होत आहे. ह्या सगळ्या गोष्टींना आपण चेंज कसं करायचं, त्याच्याबद्दलच आपण आपले सगळं रोज छोटे छोटे टॉपिक घेऊन आपण हा पार्ट कव्हर करत चाललेलो आहे. आजचा टॉपिक आहे आपला इंटेन्शन मॅटर्स इन मॅनिफेस्टेशन. अशी कोणती गोष्ट आहे जी मॅक्सिमम अफेक्ट करते आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसला, हा एक प्रश्न आहे. अशी कोणती गोष्ट म्हणा किंवा वस्तू म्हणा जी आहे ती आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसला अफेक्ट करते आणि मॅक्सिमम करते. तर मी नेहमी एक गोष्ट सगळ्यांना सांगत असतो जेव्हा मी लक्ष्मी साधनेवर बोलत होतो ना. लक्ष्मी साधना म्हणजे एक प्रकारे मी फायनान्शियल मॅनिफेस्टेशन ह्याच गोष्टीवर बोलत होतो की लक्ष्मी म्हणजे कोण, है ना. लक्ष्मीचा अर्थ काय, तर लक्ष प्लस मन अधिक ई. लक्ष म आणि ई, हा जो म आहे याला मन म्हटलं जाते, ई म्हणजे शक्ती आणि लक्ष म्हणजे आपलं ध्येय, आपल्याला काय पाहिजे. जेव्हा आपलं मन शक्तियुक्त होऊन आपल्या ध्येयावर फोकस असते किंवा ध्येयाच्या प्रती कार्यरत असते, त्या तिघांची सांगड मिळून जे प्राप्त होते ते आहे लक्ष्मी. महालक्ष्मी म्हणजे काय, ज्याचं फोकस एक्स्ट्रीम आहे. आणि ही स्थिर कोणापाशी होते, विष्णूपाशी, वासुदेवपाशी. का, लक्ष्मीचा स्वभाव काय म्हटलं जाते, चंचल. आणि आपल्या मनाचा स्वभाव काय आहे, चंचल. शक्तीचा स्वभाव काय आहे, चंचल. लक्ष कसे असते आपले, चंचल. मला आज काही पाहिजे, उद्या काही पाहिजे, परवा काही पाहिजे, सगळ्या गोष्टी चंचल आहेत, चलायमान आहे. पण विष्णू हे कसं तत्व आहे जे स्थिर आहे.
बॅलन्स. वर्षानुवर्षे योग निद्रेमध्ये पडून आहे. शिव काय आहे? बॅलन्स. वर्षानुवर्ष डोळे बंद करून बसून आहे. म्हणजे हे शिव, विष्णू यांनी काय सांगितलं? स्थिरता, शांती, बॅलन्स, सेल्फ कंट्रोल. आणि म्हणूनच विष्णूच्या पायात लक्ष्मी आहे. म्हणजे चलायमान मन, हे चंचल मन, हे चंचल लक्ष्मीचं तत्व स्थिर कुठे झालं? तर विष्णूच्या शक्तीपाशी झालं. आणि विष्णूचं तत्व काय आहे? मास्टरी. प्रत्येक गोष्टीची मास्टरी. जितकं जितकं आपण मास्टर होत जातो, तितकं तितकं आपण बॅलन्स होत जातो, स्थिर होत जातो. तर ह्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसला सगळ्यात जास्त जर कोण अफेक्ट करते, तर ते आहे शक्ती, फोर्स, पॉवर, एनर्जी. तर माझं उदाहरण नेहमी असं राहत होतं की जर तुमच्याकडे जर तुम्हाला मी एक धनुष्यबाण जे म्हणतो आपण, बो अँड एरो, आर्चरी, आर्चरी ट्रेनिंग दिली. आर्चरीची मी तुम्हाला काय दिली? ट्रेनिंग देत आहे. तुम्हाला पूर्ण स्किल शिकवले, तुमच्याकडून मेहनत करून घेतली, प्रॅक्टिस करून घेतलं, तुमचं फोकस पूर्ण डेव्हलप करून दिलं, तुमचं मन नियंत्रित कसं करायचं ती कला पण शिकवली, सगळं काही. आणि तुमची इतकी प्रॅक्टिस केली, इतकी प्रॅक्टिस करून घेतली की तुम्ही प्रॅक्टिस सेशन मध्ये परफेक्ट तुमचे जे गोल्स आहे, किंवा त्याला आपण म्हणतो बुल्स आहे, तो तुम्ही ट्रिगर म्हणजे तुम्ही भेदत आहे त्याचं. आता जेव्हा ह्या गोष्टीला आपण ऍक्च्युअल फील्डमध्ये जेव्हा आपण घेऊन गेलो, की आज आपलं परीक्षेचा दिवस आहे आणि आज आपल्याला काही करून आपले स्किल्स 100% दाखवायचे आहे. अशा वेळेस एन मोमेंटवर तुमच्या हाताची नस लागली आणि तुमचा एक हात शक्तिहीन झाला, पॉवर संपली त्या हातातली. आता सांगा, तुमचे स्किल, तुमचं इंटेन्शन, तुमची प्रॅक्टिस, तुमचे एफर्ट्स काही कामाचे राहिले का? शक्तीहीन झाल्यानंतर तो बो अँड एरो मध्ये समजा तुम्ही त्याला धनुष्याला ताणूनही धरलं, हातात शक्तीच नाही, तर त्या ताणण्यामध्ये जे पॉवर पाहिजे होती, ते पॉवर जनरेट होईल का? यार, कमीत कमी काही जे इंटरेस्टेड लोक आहे त्यांनी तरी आपले कॅमेरा ऑन ठेवत जा. नका बोलू, पण कमीत कमी भाव तर दिसू द्या तुमच्या चेहऱ्यावरचे. ठीक आहे आता. ओके. दिसन का? म्हणजे त्या बो अँड एरोचं जेव्हा आपण त्याला ताणून घेऊ, शक्ती दिसणार का? नाही, शक्ती तुम्हाला फीलच होणार नाही. म्हणजे ह्या मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात अफेक्ट कोण करते? शक्ती.
पॉवरलेस पर्सन काही करू शकते का? भयंकर जबरदस्त कुस्तीपटू आहे, एक्स्ट्रीम पॉवर. मेन मैदानात जाताना तो पॉवरलेस झाला. तर ती बॉडी, जी एवढं बलिष्ठ जे शरीर आहे, ते अपोनच्या समोर टिकणार का? नाही टिकू शकत. म्हणजे तुम्हाला जर मॅनिफेस्टेशन प्रोसेस सक्सेसफुल करून दाखवायची आहे, तर डिवाइन फोर्स, डिवाइन युनिवर्स, डिवाइन एनर्जी, हायर फ्रिक्वेन्सीज, हायर डायमेन्शन्स यांची साथ घेणे खूप आवश्यक आहे. जसं फिजिकली त्या धनुष्यबाण यूज करत असताना तुम्हाला पॉवरची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही त्या त्या दोरीला फुल ऑफ स्ट्रेंथ मध्ये ताणत नाही, तोपर्यंत त्या बोला, त्या एरोला पॉवर मिळणार नाही. पॉवर मिळणार नाही तर लक्षभेद होणार नाही. सेम लेवलवर जेव्हा आपण मॅनिफेस्ट करतो, मुद्दा काय येते, खूप सारे लोक आपले गोल लिहिणार, फोटो लावणार, गोल बुक बनवणार, अफर्मेशन करणार, सगळं काही करताय, हार्डवर्क करताय, मेहनत करताय, सगळं सगळं मान्य. पण जर पॉवरलेस होऊन लो एनर्जी मध्ये, लो फ्रिक्वेन्सी मध्ये तुमची ऑरा, तुमची मनस्थिती लोअर डायमेन्शन मध्ये जर व्हायब्रेट होत आहे, आणि अशा वेळेस तुम्ही मोठे मोठे संकल्प करत आहे, तर स्वतःशी एकदा विचार करा की जेव्हा आपण स्वतः लोअर डायमेन्शन मध्ये व्हायब्रेट करत आहोत, आपली मनस्थिती लोअर मध्ये आहे, आपण निगेटिव्ह फील करत आहे, थकलेलं, हारलेलं, कंटाळलेलं, म्हणजे गिवअप गिवअप करून टाकलं, असं असं तुमचं माइंडसेट बनलेलं आहे. शक्तीहीन तुम्ही आहात, संकल्पहीन आहात. अशा वेळेस तुम्ही म्हणता की माझं मॅनिफेस्टेशन झालं पाहिजे. हे शक्य नाहीये. तुमच्या संकल्प पूर्तीसाठी, तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी तुम्ही ऑल द टाइम हाय एनर्जी मध्ये व्हायब्रेट झाले पाहिजे. तुम्हाला कोणी कितीही टॉर्चर केलं, कितीही उलटपालट बोललं, तुमच्या कामामध्ये कितीही अडथळे आणले, कितीही तुमच्या जीवनामध्ये संघर्ष आला, तरी सुद्धा तुमची मनस्थिती डावाडोल म्हणतो ना आपण, म्हणजे हल्ली नाही पाहिजे. तुमची मनस्थिती ऑलवेज पॉझिटिव्हिटी मध्ये आणि हायर फ्रिक्वेन्सी मध्येच व्हायब्रेट झाली पाहिजे. तुमची चेतना नेहमी व्हायब्रंट असली पाहिजे. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की यार, ह्या व्यक्तीसोबत जर आपण राहिलो तर काहीतरी आपल्या जीवनात पण मिरॅकल म्हणा, का काहीतरी मोमेंट येऊ शकते, मोमेंटम येऊ शकते. तर हे डिवाइन स्पिरिट, डिवाइन मास्टर्स, एंजेल्स, जसं अॅनिमल स्पिरिट पण असतात, एंजल्स पेक्षा हायर डायमेन्शन आहे आणखी. अलग अलग डायमेन्शन आहेत, जे शिव म्हणा किंवा हे जे आहे विष्णू, हे एक्स्ट्रीम हायर डायमेन्शन आहे, एकदम वरत टॉप मोस्ट. हळूहळू हळूहळू खाली येता येता असंही एक डायमेन्शन आहे ज्याच्यात आपण जुन्या काळातली आपण ड्रॅगन, उडणारा साप, गरुडासारखे, म्हणजे अति भव्य दिव्य मोठे गरुड, त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये गंडभेरुण नावाचा एक जीव होता, नरसिंहला ज्यांनी कंट्रोल केलं होतं, शरभ अवतार. हे ऍक्च्युली आपल्या पृथ्वीवरचे जीव नाही आहे, हे अनादर डायमेन्शन मधून आपल्या पृथ्वीवर बोलवल्या गेले.
कारण की त्यावेळेस जी कंडिशन होती त्या एनर्जीला हँडल करण्यासाठी ती शक्तीच आवश्यक होती. अशा शक्ती अजूनही आहे. अजूनही वुल्फ एनर्जी, ड्रॅगन एनर्जी इन्व्होक केल्या जाते. ड्रॅगन एनर्जी तर खूप सुंदर एनर्जी आहे. इतक्या लवकर शरीरात गरमी, व्हायब्रेशन, इतका ऑरा सन 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 व्हायब्रेट करणं सुरू करून जाते. ड्रॅगन एनर्जी इतकी पॉवरफुल आहे. तर ह्या जसं एंजेलिक डायमेन्शन आहे, असंच त्यांचं एक डायमेन्शन आहे. अशी डायमेन्शन होता होता शिव, विष्णू अशा लेवलपर्यंत ती वाढत जाते. एक्स्ट्रीम गॉड लेवल. तर इथले जसं डिव्हाइन मास्टर्स आहे, आपले पितृ आहे, आपले कुळदेवता आहे, इष्टदेवता आहे, एंजल्स आहेत, स्पिरिट गाईड आहे, गॉड अँड गॉडेसेस आपण जे म्हणतो ते. ह्या सगळ्यांचं हायर फ्रिक्वेन्सी असते. हायर डायमेन्शन मध्ये त्यांचं लिव्हिंग आहे. ह्या युनिव्हर्सल एनर्जीमध्ये डिव्हाइन एनर्जी किंवा नेचर एनर्जी ज्याला म्हणतो आपण, डिव्हाइन फोर्स, हा यांच्याकडून प्राप्त होते. आणि हा फोर्स जितका आपण रिसीव्ह करू, तेवढी आपली चेतना अपग्रेड होत जाते. तेवढी आपली चेतना ऍडव्हान्स मध्ये शिफ्ट होते. स्टॉप झालं. अच्छा. हायर एनर्जीचा फोर्स आपल्याकडे येते आणि जितका फोर्स आपल्याकडे राहील तितक्याच फोर्सफुली आपण वर्क करू शकतो. आज तुम्हीच बघा, आपण इतके जण आहे, आपल्या घरातले काही फॅमिली मॅटर आहे किंवा एखाद्या फ्रेंडचं काही एखादं निगेटिव्ह मॅटर असते किंवा रिलेशनशिपमध्ये एखादं काही, रिलेटिव्ह मध्ये एखादा काही प्रॉब्लेम चालू असते. दिवसभरात आपण किती लोकांचे प्रॉब्लेम ऐकू शकतो. आणि जर त्यांचे प्रॉब्लेम ऐकले तर आपलं माइंडसेट कसं असते. आणि विचार करा, मी हेच काम करून राहिलो, मला प्रत्येकाचं फक्त दुखणंच ऐकायचं आहे. जेव्हा सगळं चांगलं चालू असते ना, त्या कोणी फोन करून सांगणार नाही की सर मस्त आहे, मजेत चालू आहे, असं आहे, बढिया, तुम्हाला एक खुश खबर द्यायची. हा, ते अंदरच्या अंदर राहते. आणि दुःख जेव्हा येते त्या पटकन कॉल, अमित सर थोडंसं बोलायचं होतं. काय झालं, काही नाही, असं चालू आहे, असं चालू आहे, पण एक प्रॉब्लेम आला. प्रत्येक जण आपल्या मनातलं दुःख माझ्याशी शेअर करत आहे. तर विचार करा, माझी क्लिनिंग प्रोसेस किंवा माझे व्हायब्रेशन किती हाय असायला पाहिजे, की म्हणजे तुमच्याही मनाचं समाधान झालं पाहिजे, तुमच्यासारखे आणखी 4 कॉल आले त्यांचंही समाधान झालं पाहिजे, माझ्याही मनाचं समाधान झालं पाहिजे. तर मी निगेटिव्हिटी मध्ये आलो आणि त्याला क्लीन पण करू शकलो पाहिजे आणि नेक्स्ट मोमेंटसाठी पुन्हा अलर्ट पण असलो पाहिजे. म्हणजे जर मला ह्या फील्डमध्ये काम करायचं आहे तर मला सतत हायर व्हायब्रेशन मध्ये, हायर एनर्जीमध्ये व्हायब्रेट व्हावं लागेल. माझी फ्रिक्वेन्सी जितकी हाय राहील तितकंच तुम्हाला समाधान भेटेल किंवा तुम्हाला तितकं शांत वाटणार. अच्छा, ठीक आहे, सरांशी बोलला आता बरं वाटत आहे. ते बरं का बरं वाटत आहे, कारण की काहीतरी एक्सचेंज झालं, काहीतरी माझ्याकडून तुमच्याकडे आलं, तुमचं काहीतरी माझ्याकडे आलं. समजा हा फोर्सच माझ्याकडे नाहीये, तर ते फक्त गॉसिप होऊन जाईल. आणि माझे पण शब्द कसे होईल मग काही टाइम नंतर, सेम जसे नॉर्मल लोक असतील. हा, असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे, त्याचं हे त्याचं ते, बोटं मोडणं, शिवाय देणं, झालं सुरू. पण माझी प्रोसेस कशी राहील, मी तुमचं सगळं ऐकून घेईन, समजून घेणार, बोलणार आणि एंड मध्ये काय म्हणा, ओके, आता हा विषय बंद करा, याला विसरा, साधना करणे सुरू करा. एंड लाईन माझी हेच राहील.
तर निगेटिव्हली चर्चा नाही करणार, त्याच्यावर आपण काहीतरी सोल्युशन वाईज चर्चा करू, क्वेश्चन अँसरिंग रूपात चर्चा करू. बरोबर आहे ना? तर हा जो फोर्स आहे, डिव्हाइन फोर्स म्हणा, युनिव्हर्सल एनर्जी म्हणा, जर मी ह्या एनर्जीला धारण नाही केलं, तर मला सांगा किती शक्य आहे की मी माझ्या स्वतःच्या आत्मबलावर म्हणा का स्वतःच्या मनशक्तीवर, संकल्प शक्तीवर मी किती दिवस टिकू शकतो? जास्त टाइम टिकणार नाही. तुम्हीच बघा, तुमच्याच ऑफिसमधलं निगेटिव्ह वातावरणामध्ये जाता जाता काही टाइम असा येते की चिडचिड होणं सुरू होऊन जाते त्या लोकांची शब्द ऐकू ऐकू. काय गड्या यांच्याशी कधीही बोला, यांचे दुखणे संपत नाही. तो बॉसला शिवाय देईन, तो कलिग्सला शिवाय देईन, तो तिच्या एखाद्या काम करणाऱ्या व्यक्तीवर ओरडून जाईल. म्हणजे चिडचिड चिडचिड, सतत नाराजी, प्रत्येकासोबत नाराजी. का? कारण की ऊर्जेची कमतरता आहे. जितक्या हाय एनर्जीमध्ये व्हायब्रेट करेल तितका शांत राहील, जितका लोअर एनर्जीमध्ये व्हायब्रेट करेल तितका अस्वस्थ राहील. तर शिव, विष्णू हे हायर एनर्जीमध्ये व्हायब्रेट करणारे तत्व आहे, एक्स्ट्रीमली बॅलन्स. लक्ष्मी चंचल आहे, शक्ती चंचल आहे, तर ती क्रिया करते. शिव चंचल नाही, विष्णू चंचल नाही, ती स्थिर राहते, ती क्रिया करत नाही. म्हणून या सृष्टीचं संचालन ही शक्तीकडे आहे आणि स्थिरता शिव किंवा विष्णूकडे आहे. संचालन करणे म्हणजे तिला ऍक्टिव्ह ठेवायचं आहे सगळ्या गोष्टीला, तिथे काम शक्ती करते, लक्ष्मी करते. शिव विष्णू काही करत नाही, ते बिलकुल सायलेंट बसून राहते आपलं काम करत, शक्तीला होल्ड करते. आपल्यामध्ये जर शक्तीला होल्ड करण्याची ताकद नसेल, तर आपण त्या लेवलचं स्टेबल परफॉर्मन्स आपल्या लाईफमध्ये देऊ शकत नाही. किंवा हायर गोल जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरवायचे आहे, काहीतरी विशेष कर्म करून दाखवायचे आहे, तर अशा वेळेस डिव्हाइन फोर्स तुमच्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये असणे अति आवश्यक आहे. लोकांना सगळं काही करता येते, ट्रेनिंग मिळालेली आहे, एज्युकेशन मिळालेलं आहे, नॉलेज आहे, एक्सपर्टीज आहे, प्रॅक्टिस केलेली आहे, मेहनत करायची इच्छा आहे, जिद्द आहे, संकल्प आहे, सगळं काही आहे, आणि तो व्यक्ती स्वतः शक्तीहीन आहे. त्याचा धनुष्यातून निघालेला बाण निघंत खरं, पण टार्गेट अचीव कधीच करणार नाही, हमेशा कुठेतरी मदत पडून जाईल. आणि त्या व्यक्तीचं शेवटचं वाक्य काय राहील? मी सगळं करतो, मी खूप एफर्ट घेतो, घास असा तोंडापर्यंत येते आणि कुठं निघून जाते माहित नाही पडत. घास तोंडात नाही गेला कधी, तो पोहोचलाच नाही माझ्यापर्यंत, येताना दिसते, जवळ येते, निघून जाते. त्या धनुष्यात त्या बाणामधली शक्ती संपली, बस तोंडापाशी जवळ येता पडून गेला खाली, लक्षभीत झालंच नाही. आणि ह्या जितक्याही शक्ती आहे ना, ह्या आपल्या लाईफमध्ये इंटरफिअर करत नाही, विदाऊट परमिशन आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाही किंवा मदत करत नाही. ह्या सगळ्यांचं आपल्या जीवनामध्ये जे उतरणे आहे, त्यांचं इन्व्हिटेशन आहे. द वे ऑफ लिव्हिंग, वे ऑफ थिंकिंग, वे ऑफ युअर फिलिंग्स, याच्यावर आधारित कोणती शक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल हे ठरते. आणि या सगळ्यांना आपण म्हणतो व्हॉट इज युअर इंटेन्शन. तुमचं इंटेन्शन काय आहे कोणतंही काम करण्यामागे, तुमची भावना काय आहे, तेव्हाच ह्या सगळ्या शक्ती तुम्हाला मदत करू शकते. आणि तुमची एक विलिंगनेस, विलिंगनेस म्हणजे माझी मदत करा, हा हा शब्द तुम्हाला हमेशा बोलावा लागेल की प्लीज कम इन माय लाईफ, आय इन्व्हाइट यू अँड प्लीज हेल्प मी इन माय मॅनिफेस्टेशन प्रोसेस, किंवा माझी जी विश आहे त्याला मॅनिफेस्ट करण्यासाठी, माझ्या लाईफ पर्पजला समजण्यासाठी.
जीवनाचा उद्देश सांगा, चांगले कर्म माझ्याकडून झाले पाहिजे, त्याकरिता मी निमित्त बनत आहे, तर तुम्ही माझी मदत करा, असं तुम्ही डिव्हाइन एनर्जीला सांगू शकले पाहिजे. तर एक गोष्ट तर क्लिअर झाली, आपल्याला शक्तीची आवश्यकता आहे. त्याचकरिता आपण आज जे प्रोसेस करत आहे, त्यामध्ये जो श्रीम रजी हा जो लक्ष्मी मंत्र आहे, ते हा तोच प्रकार आहे, की आपण आपल्या व्हायब्रेशनला थोडंसं राईज करण्याचा प्रयत्न करत आहोत. आर्क एंजल एरियल हे फायनान्शियल साठी आपले व्हायब्रेशन राईज करून देतात, किंवा एंजेलिक फ्रिक्वेन्सीमध्ये जरी आपण कनेक्ट झालो, हळूहळू ही फ्रिक्वेन्सी आपल्याला व्हायब्रेट करून देते हायर लेवलवर. आणि जितकं आपलं व्हायब्रेशन वाढेल, तेवढी नकारात्मकता दूर होईल. जितकी नकारात्मकता दूर होईल, तेवढा माइंडची क्लिअरिटी येईल, तेवढा प्रकाश होईल तुमच्या आतमध्ये. जितका प्रकाश आहे, तेव्हा सगळं तुम्हाला स्पष्ट स्पष्ट दिसेल, की एक्झॅक्टली मला माझ्या लाईफमध्ये काय करायचं आहे. नेक्स्ट मोमेंट मी कोणता पवित्रा घेऊ, म्हणजे कोणतं पाऊल उचलू, किंवा मी कसं प्रकारे मी ऍक्शन घेऊ. समजा जर आपण आज मनी रिलेटेड बोलत आहे, व्हॉट यू फील अबाउट मनी, व्हॉट यू थिंक अबाउट मनी, हे मॅटर करते, खूप खूप अति मॅटर करते. तुम्ही जर असं म्हणत आहे, की हा पैसा तो, म्हणजे पैसा मला कमवायचा तर आहे, पण दिस इज नॉट रिअली मॅटर इन माय लाईफ, कुठेतरी प्रॉब्लेम सुरू होऊन जाईल. किंवा पैसा गरीबाकडे येतच नाही, पैसा श्रीमंताकडेच येते. किंवा श्रीमंत लोकांना पाहून तुमच्या मनामध्ये काय येते, विचार काय येतात तुमच्या मनामध्ये? याने 2 नंबरचा पैसा कमवला आहे, हे फ्रॉडच करत असन. श्रीमंत लोक पैशाचा गैरउपयोग करते. जास्त श्रीमंत व्यक्तीच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असते. त्याच्याकडे खूप पैसा असते, त्याच्या घरात लफडे असते, तो आपला पैसा बाहेर कुठेतरी युज करते, तो नशा करणार, तो दारू पिणार, तो एन्जॉय करणार लाईफला निगेटिव्हली. काय थिंकिंग येते तुम्हाला रिच व्यक्तीला बघून? तुमचं पैशाप्रती बिहेवियर कसं आहे? पैसा हात का मैल है, पैसा काय येते जाते, पैसा तर कधी टिकत नसते, आजपर्यंत कोणापाशी टिकला नाही. पैसा पडू नये कुठेही, पर्समध्ये कसाही चोळामोळा करून नोटा पडलेल्या आहे, गादीच्या खाली उशीच्या खाली पैसे ठेवलेले आहे, लपो करून कुठे पर्सच्या खाली, कुठे साधी साडीच्या खाली, कुठे कपाटात पेपरच्या खाली. म्हणजे त्या पैशाप्रती तुमचं बिहेवियर कसं आहे? व्हॉट इज युअर इंटेन्शन? किंवा पैसा तर फक्त पैसा नाही, पैसा तर समजा हार्डवर्क करून मिळवले जाते, पण अबंडन्स, ऐश्वर्य, जोपर्यंत चुकीचे काम करणार नाही तोपर्यंत मिळूच शकत नाही. असं इंटेन्शन धारण केलं आपण, इमानदारीने तर फक्त रोजीरोटीचाच पैसा, म्हणजे खाणं पिण्यापुरता आणि जीवन जगण्यापुरताच पैसा कमवला जाते. किंवा हे जे श्रीमंत लोक असतात, हे मनानं खूप वाईट असतात, हे कोणाचा जीव घ्यायला मागं पुढे पाहत नाही, तेव्हाच त्यांच्याकडे पैसा येते. म्हणजे आपले इंटेन्शन्स कशी आहे, जसं तुमचं इंटेन्शन असेल, तसंच ह्या डिव्हाइन एनर्जी तुमच्यासोबत वर्क करतात. जर तुमचं इंटेन्शन चांगलं नाही, तर काहीही होऊ शकत नाही. तुमची इनर बिलीफ सगळे रॉंग आहे, इनर बिलीफ तुमची एकदम निगेटिव्ह आहे. तुम्ही म्हणता, की हा ठीक आहे, सगळे लोक म्हणतात तर करून बघू, गोल बुक बनवून बघू, विजन बोर्ड बनवून टाकणार, अफर्मेशन करून बघू, पण आजपर्यंत तर कधी काही झालं नाही. करून पाहू. इनर तुमचं काय म्हणत आहे, कधी काही झालंच नाही तर आता कसं होणार आहे? सक्सेस भेटणार नाही. हा इनर बदलणे खूप आवश्यक आहे. मनी रिलेटेड तुमचे थॉट प्रोसेस बदलणं खूप आवश्यक आहे.
ही जी इंटेन्शन मॅटर करते आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये. आणि जे इंटेन्शन्स आहे आपले, मी मागेही म्हटलं, नेचर कसं काम करते. एक बी तुम्ही जे पेरलं, कोणत्या इंटेन्शनने ते बी पेरलं, त्या इंटेन्शनला नेचर ग्रोथ करत आहे. युनिव्हर्स त्याला अबंडन्स मध्ये कन्व्हर्ट करत आहे. नेमकं नेचरमध्ये काय आहे, युनिव्हर्समध्ये काय आहे? एनर्जी, डिवाइन फोर्स, नेचर फोर्स, युनिव्हर्सल फोर्स. या फोर्स सोबत जोपर्यंत तुम्ही कनेक्ट होणार नाही, तोपर्यंत जीवनामध्ये मोठं काही होऊ शकत नाही. बघा, वटवृक्षाचं बी केवढं असते? एक मोहरीचा दाना असते ना, तेवढूस. राई, राई, मोहरी, एवढं छोटासा दाना असते. बी भले एवढं मोठं असते, ते बीच्या आतमध्ये गेलं तर छोटे 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 तुकडे असतात, लहान 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 दाणे, बारीक बारीक. वटवृक्ष किती मोठं असते? हाऊ मच पोटेन्शियल होल्ड इन दिस स्मॉल सीड. किती मोठं भयंकर पोटेन्शियल एवढ्या बी मध्ये दाबून ठेवलेलं आहे. सेम हे जे मन आहे ना आपलं, हे विचार आहेत, हा तोच कॉम्पॅक्ट फॉर्म आहे विशाल वटवृक्षाचा. हा कॉम्पॅक्ट फॉर्म, हे कॅप्सूल तुम्हाला कशी बनवायची आहे हे आपल्या हातात आहे. याचं डीएनए कसा रेडी करायचं, याची जीन्स कशी डेव्हलप करायची, याच्यामध्ये कोणती इन्फॉर्मेशन इनपुट करायची या कॅप्सूलच्या आतमध्ये, ते आपल्या हातात आहे. आणि एक वेळा हा कॅप्सूल बनला, याला तुम्ही युनिव्हर्स मध्ये सोडून द्या. आता की युनिव्हर्स पाहत बसन त्या कॅप्सूलचं मोठं वटवृक्ष कसं करायचं. पण ही कॅप्सूलच निगेटिव्हिटीने भरलेलं आहे. फेल्युअर, डिप्रेशन, एन्झायटी, टेन्शन, स्ट्रेस, स्कॅरसिटी माइंडसेट, रिच आणि पुअर माइंडसेट, म्हणजे गरिबी, भिकारीपणा, कन्फ्युजन, अशा माइंडसेटनी भरून तुम्ही जर तो कॅप्सूल रेडी केला आणि तो जर तुम्ही ब्रह्मांडात सोडत आहे, तर मॅनिफेस्टेशन होईल कसं? हे ते बी आहे जे आपण आता युनिव्हर्स मध्ये पेरत आहोत. मॅनिफेस्टेशन करणे म्हणजे हे बी युनिव्हर्स मध्ये पेरणे. त्याचा आता झाड होईल ते अलग, वटवृक्ष होईल तो अलग. तर बी पेरण्या अगोदर ऑलवेज ऑब्झर्व युअर सेल्फ, व्हॉट इज युअर इंटेन्शन. ओके. आपलं बिहेवियर तुम्ही ऑलवेज चेक करा की पैशाच्या प्रती तुमचं बिहेवियर कसं आहे. आणि जसं तुमचं बिहेवियर असेल, त्याच अनुसार पैसा एक तर तुमच्याकडे येईल किंवा पैसा तुमच्यापासून जाईल. ठीक आहे. आज आपण आपलं टॉपिक इथे स्टॉप करू. उद्या फिलिंग्स या टॉपिकवर बोलू. आज आपण इंटेन्शनवर बोललो, उद्या फिलिंग्सवर बोलू. आणि इंटेन्शन आणि फिलिंग्स इज द की ऑफ मॅनिफेस्टेशन, एवढं लक्षात ठेवा. तुमची इंटेन्शन आणि फिलिंग्स कशी आहेत, याच्यावर तुमचं मॅनिफेस्टेशन ठरते. तर आज आपला टॉपिक इथे स्टॉप झाला. व्हॉट अफेक्ट इन मॅनिफेस्टेशन प्रोसेस मोस्टली इज एनर्जी. आणि एनर्जी रिसीव और एनर्जी सेन्स युअर इंटेन्शन्स. म्हणून तुम्हाला इंटेन्शनवर जास्त काम करायचं आहे, की तुमचे इंटेन्शन काय आहे, तुमच्या फिलिंग्स काय आहे, तुम्ही कसे विचार करता तुमच्या संकल्पाच्या प्रती. ठीक आहे. तर आपल्या आजच्या मेडिटेशनची सुरुवात होईल श्रीमब्रजी हे चॅन्टिंगमुळे, चॅन्टिंगच्या सोबत. आणि जे
नवीन लोक आहेत त्यांनी लक्षात घ्या, श्रीम ब्रझी हा वर्ड आहे आणि याला लाऊडली चॅन्ट करायचं आहे तुम्हाला, जेणेकरून तुमची बॉडी टोटल व्हायब्रेट झाली पाहिजे. नाक, कान, होठ हे सगळं असं खाजवल्यासारखं झालं पाहिजे. आणि हा ई जो आहे, श्रीमचा ई, ब्रझीचा ई, हा जो ई आहे, ह्या ई वर जास्त फोकस करा. ई तुम्ही पाहाल हे तुमचे कान, नाक सगळे असे व्हायब्रेट होईल, तुमचं डोकं पूर्ण व्हायब्रेट होईल. जर कोणाला अशी फिलिंग येत आहे की डोकं असं व्हायब्रेट होत आहे, काहीतरी चालल्यासारखं, तर घाबरायचं नाही. असं नाही समजायचं काहीतरी अंदर होऊन राहिलं, काही नाही. ते जो व्हायब्रेशन आहे ना, ते तुमच्या माइंडला मोकळं करत आहे. ओके. तर श्रीम ब्रझी 10 मिनिटाचे चॅन्टिंग राहील. लाऊडली आणि पॉवरफुली चॅन्ट करा. दुसरं, त्याच्यानंतर आपली एक प्रोसेस राहील ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफची एक्झॅक्टली प्रॉब्लेम कोणता आहे तो तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे आणि तोच तुम्हाला युनिव्हर्सला सांगायचा आहे. तर प्रॉब्लेम वारंवार बदलू नका. एकच कोणता तरी प्रॉब्लेम तुम्ही डिसाईड करा की हा माझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रॉब्लेम आहे म्हणजे कसं, जसं मी आता माझा टॉपिक सांगतो. जसं माझ्या जीवनाचा एक उद्देश आहे की मला 10 लाख रुपये महिना कमवायचा आहे, त्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे. आणि समजा मला टेन्शन येत आहे, मला डिप्रेशन येत आहे, मी थोडंसं अनइझी फील करत आहे, मी फेल्युअर मला फील होत आहे. तर मी विचार केला की मला असं का बरं वाटत आहे. तर रिझन हे आहे की मी माझं मॅनिफेस्टेशन जे आहे, माझं डिझायर विश आहे, त्याला मी पूर्ण नाही करू शकलो, म्हणून मला टेन्शन आलं. माझं विश काय होतं, माझं विश आहे 10 लाख रुपये महिना मला अर्न करायचा होता, तो मी करू शकत नाही आहे. त्याच्यामुळे मला टेन्शन, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी फील होत आहे. म्हणजे माझ्या जीवनाचा उद्देश आणि माझ्या जीवनामध्ये येणारे प्रॉब्लेम्स दोन्हीही एकच आहे. अशा वेळेस तुमचं जे विश आहे तेच तुमचा प्रॉब्लेम आहे असं आयडेंटिफाय करायचं. माय प्रॉब्लेम इज आय एम नॉट गेटिंग 10 लाख रुपीज पर मंथ. नेक्स्ट वाक्य काय राहील, थँक यू युनिव्हर्स फॉर हेल्पिंग मी 10 लाख रुपीज पर मंथ व्हेरी इझिली, व्हेरी एफर्टलेसली. म्हणजे त्या निगेटिव्ह भावनांना आपण काय केलं, पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट केलं. आणि नॅव्हलायझेशन ही एक प्रोसेस आहे. याच्यामध्ये काही 2-3 गोष्टी आहेत, इमोशन प्लस व्हिज्युअलायझेशन. हा नॅव्हल कुठून आला मधात, गट फिलिंग आलं लक्षात आता. तुमचे जेव्हा इमोशन डिस्टर्ब होते ना, त्या तुमची नाभी डिस्टर्ब होते सगळ्यात पहिले. व्हिज्युअलायझेशनला जेव्हा तुम्ही इमोशन सोबत जोडता, बघा, युअर ड्रीम्स, युअर गोल, युअर व्हिज्युअलायझेशन प्रोसेस इफ डिपेंड ऑन युअर ओनली थॉट, तर पॉसिबल नाही आहे की तुम्ही सक्सेस प्राप्त करा. पण जेव्हा तुम्ही त्या प्रोसेसला, तुमच्या ड्रीम्सला जेव्हा तुम्ही जगता, एक लहान पोराला बघा, मम्मी मला काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे, आणि आपण होतं काय देऊ, काय देऊ, काय देऊ, आणि आपण एकदम म्हणू चला नूडल्स खायला जाऊ. ठीक आहे, यमी 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 यमी, वा 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 वा, असे असे करणार आणि डान्स पण करणार, इकडे तिकडे धावणार पण. आणि आपण म्हणून एवढं काय खुश व्हायचं याच्यात, कारण की आपल्या भावना मेल्या, आपल्याला काही फीलच होत नाही आता त्या नूडल्स बद्दल. पण ती तुमची मुलगी, तुमचा मुलगा, तो इतका डान्स करून राहिला, त्याच्या तोंडाला पाणी पण सुटलं, तो आता तुम करत आहे, तो मनातल्या मनात डोळे बंद करून ते टेस्ट पण घेऊन राहिला, तो नाचत पण आहे, वाव वाव वाव. बघा त्याची फिलिंग्स कुठे चालली, त्याची इमोशन्स कुठे चालले. तो फक्त तो नाव जरी घेतलं तुम्ही नूडल्स, तो पूर्ण त्या नूडल्सला एन्जॉय करत आहे आत्ताच्या आत्ता. आणि तो इतक्या आतुरतेने वाट बघणार की रात्र संध्याकाळ कधी होते, कधी आपण बाहेर जाऊ, कधी आपल्याला ते नूडल्स भेटते.
आणि मे बी तितक्या वेळा तो 100दा नूडल्स खाऊन टाकन. आणि आपल्या तोंडाला साधं पाणी पण सुटलं नाही. आणि दिवसभरात त्या लेकराने 100 वेळा नूडल्स खाऊन टाकले असेल मनातल्या मनात. म्हणजे तो त्या नूडल्स सोबत टोटली डीपली कनेक्टेड आहे विथ इमोशन. जेव्हा आपले डिझायर, आपले विश आपण असं जगतो, तीव्रतेने जगतो, त्या जगण्याच्या प्रोसेसला मग हे नेचर मॅनिफेस्ट करते रियालिटीमध्ये. तर ते जर हा इतका सुंदर जगून राहिला, याला खरोखरी गोष्ट द्या. याचा अर्थ हा नाही की तुम्हाला स्वप्नातच जगायचं आहे, मनातल्या मनातच राहायचं आहे. नाही, मनातल्या मनात नाही राहायचं आहे. तुम्हाला फक्त त्यांना भावनांना फील करायचं आहे, की रियालिटीमध्ये आणि स्वप्नामध्ये फरकच नसला पाहिजे. इतकं तुम्हाला त्यामध्ये उतरून जायचं आहे त्या प्रोसेसमध्ये. तर जेव्हा तुम्ही त्याला फील करता, तेव्हा तुम्ही बघा की तुमची नाभी कशी आहे, रिलॅक्स आहे की ताणलेली आहे. समजा मी आता काहीतरी हे शिकवत आहे तुम्हाला, अशा वेळेस माझी नाभी कशी आहे हे मला नोटीस करायचं आहे. जर नाभी आतमध्ये ओढलेली आहे, श्रिंक झालेली आहे, म्हणजे मी कुठेतरी डिप्रेस आहे, मला भीती आहे मनामध्ये. माझी नाभी जर मी सोडलेली आहे, रिलॅक्स आहे, म्हणजे मी कॉन्फिडंट आहे, एनर्जाइज आहे, आणि मला फुल म्हणजे कॉन्फिडन्स आहे मला, की मी जे बोलत आहे ते बरोबर आहे आणि समोरच्याला ते पटत आहे. तर माझी माझी जे नाभी आहे ना, ती रिलॅक्स राहील. माइंडमधून थॉट प्रोसेसच्या द्वारे व्हिज्युअलायझेशन करणे आणि नाभीमधून विथ इमोशन त्याला फील करणे, त्याला सेन्स करणे. हा ह्या प्रोसेसला नेव्हलायझेशन प्रोसेस म्हणतात. व्हिज्युअलायझेशन प्लस इमोशन दोन्ही मिळून नेव्हलायझेशन. ओके. तर तुम्ही किती डीपली फील करता त्या गोष्टीला. म्हणजे मला जर 10 लाख पाहिजे, तर माझ्यासमोर ते चित्र पण असलं पाहिजे, की 10 लाखाचा मला यूज काय करायचा आहे. ते 10 लाखात मी म्हणजे कोणती सर्व्हिस रेडी करणार आहे, मी प्लॅटफॉर्म कसं रेडी करेल, मला एनजीओ करायचा आहे का, मला त्याच्यामध्ये कोणते कोणते वर्कशॉप रेडी करायची आहे, मला शहरात गावागावात जाऊन मला जर मेडिटेशनचा प्रचार करायचा आहे किंवा मला लोकांना शिकवायचं आहे, तर त्याच्यासाठी मला त्या फंडची आवश्यकता आहे. किंवा मला एखादं मेडिटेशन सेंटर बनवायचं आहे किंवा एखादं रिसॉर्ट माझं स्वतःचं डेव्हलप करायचं आहे, जेणेकरून तिथे 50 लोक 100 लोक येऊ शकतील, राहू शकतील, ते मेडिटेशन करेल, त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था, गार्डन, पार्क, पूल, मेडिटेशन सेंटर, राहण्याची व्यवस्था, ही सगळी मला एक सिस्टम रेडी करायचं आहे. असं जर माझ्या माइंडमध्ये काहीतरी थिंकिंग असेल, तर ते 10 लाख रुपये मी अट्रॅक्ट करेल. तर मला 10 लाखाची गरज काय आहे, है ना? म्हणजे त्याला तुम्हाला मला त्या इमोशनला, मला त्या सेन्सला जगता आलं पाहिजे, की येस, व्हेन धिस मनी इज कम इन माय लाईफ, आय विल डू इट धिस. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला पण तुमच्या त्या इमोशन्सला जगायचं आहे. त्या व्हिज्युअलायझेशन प्रोसेसला तुम्हाला तुम्हाला जगायचं आहे. तर ती आज आपण एक नेव्हलायझेशन प्रोसेस करू. अशा 2 टेक्निक आपण आज फॉलो करू. ठीक आहे. काही क्वेश्चन असेल तर बोला, 5 मिनिट आहे आपल्याकडे. कोणाला काही विचारायचं असेल, पाणी प्यायचं आहे, तुम्ही रेडी होऊन जा. तिसरं, तुम्हाला अल्फा लेवलवर जाणे शिकणे आहे. अल्फा कॉन्शियसनेस किंवा अल्फा फ्रिक्वेन्सी कोणती आहे? रिलॅक्स फ्रिक्वेन्सी. गॅमा आणि बीटा ही हायपर कॉन्शियसनेस आहे.
थिटा आणि डेल्टा हे रिलॅक्स म्हणजे रिलॅक्स आहे, डीप डीप रिलॅक्सेशन आहे. डेल्टा तर टोटल स्लीपिंग फ्रिक्वेन्सी आहे, ज्यामध्ये तुम्ही डीप गाढ झोपीत राहता. थिटा थोडी स्वप्न अवस्था आहे, झोपीत आहात पण स्वप्न बघून राहिले. अल्फा ओनली रिलॅक्स, म्हणजे तुम्ही सध्या झोपीत पण नाही, तुम्ही जागे पण नाही, तुम्ही फक्त रिलॅक्स आहे, पडून आहे, शांत. काम करा म्हटलं तर उठून पण उभे व्हाल, झोपा म्हटलं तर झोपून पण जाल, अशी रिलॅक्स अवस्था. आणि ही रिलॅक्स अवस्थाच आपल्या कामाची आहे. जेव्हा तुम्ही शांततेनं तुमच्या व्हिज्युअलायझेशनला फील करू शकता आणि हळूहळू त्या रिलॅक्स पोझिशन मधून थिटा मध्ये उतरू शकता. आणि थिटा ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही मॅनिफेस्टेशनची फ्रिक्वेन्सी आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वप्न बघता. व्हिज्युअलायझेशन करणे म्हणजे काय? स्वप्न बघणेच. पण बघा, स्वप्नामध्ये जर आपण एखाद्याला, आपल्याला भीती वाटली, आपल्या मागे वाघ लागला, आपल्याला साप दिसला, किती दचकून उठतो आपण, हे खरं होतं हे. आणि डोळे उघडून बघतो तर आपण आपल्या रूम मध्ये आहे, मला काहीच नाही झालं. पण स्वप्नात किती जिवंत असते ते, कारण की स्वप्नामध्ये तुम्ही इमोशनली कनेक्टेड असता. तर हीच थिटा ती प्रोसेस आहे जिथे आपण इमोशनली कनेक्ट होतो. ओके, काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा, नाही तर आपण सुरू करू. असंच आज साक्षात महालक्ष्मीच दिसली. अरे वा, हा कोइन्सिडन्स नाही राहू शकत मग, है ना? काय माहिती, दोघांनाही दिसणं म्हणजे. आणि सेम दिसली मला, म्हणजे काही माहितीच नाही, एकदम अचानकच. पण दिसलं मला, पूर्ण दिसलं, जशी महालक्ष्मी सजलेली आणि तिचे डोळे आणि तिचा तो ऑरा वगैरे, बापरे, भयानकच सुंदर. अरे भयानक नका म्हणू. खूपच सुंदर हा, दिसलं ते, म्हणजे नाही सांगू शकत, इतकं छान. आज तर जबरदस्त मेडिटेशन झालं, जबरदस्त. वा, मला पूर्ण मेडिटेशन ब्लेस यू, मध्ये तेच लॉट्स ऑफ असं ब्लेसिंग. हे होत होतं. थँक्यू, छान आहे, थँक्यू, ब्लेस यू दादा, ब्लेस इतका यू. सुंदर अनुभव आला, मला आणखी काय हा, ब्लेसिंग. आणि तुम्ही मगाशी ते बोलत होते ना, वोल्फ आणि ते ड्रॅगनचं वगैरे, तर याचा एक्सपिरियन्स मी पहिले घेतलेला आहे. मी मागे जेव्हा तुम्हाला भेटली होती ओके. ना, तर त्या वोल्फनी मला प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे. मी जेव्हा त्याला इन्व्हाइट करत होते ना, मला खूप चांगला अनुभव हा आहे हा, वोल्फचा, आणि खरंच ते आता वर्क पूर्ण करा. करतात. आता एंजल्सचं आपण सुरू केलं ना, हा, तर आता आपण ऍज अ अॅनिमल स्पिरिट म्हणून, अॅनिमल एंजल्स म्हणून तुम्ही त्यांना इन्व्हाइट करू शकता. मला वोल्फचा आहे दादा, चांगला अनुभव आहे. माझी अडलेली कामं तर पूर्ण त्यांना केली त्याने कंटिन्यू करा, विदिन अ सेकंड. बिलकुल वोल्फ कंटिन्यू करा, वोल्फ कंटिन्यू मॅजिक का? करा. आता तर पॉवर आणखी वाढत आहे तुमची, वोल्फ. है ना? हो. वोल्फ तर आता मॅजिक का? एंजल्स कनेक्ट होत आहे, ओके. अॅनिमल स्पिरिट कनेक्ट होईल. मे बी वोल्फ, वोल्फ तुमचा स्पिरिट गाईड वोल्फच असेल, सांगू नाही शकत आपण, है ना? होऊ तर शकते. त्यांनाच इन्व्हाइट करायचं मॅक्सिमम टाइम. ओके, ठीक आहे दादा. छान गोष्ट आहे. थँक्यू, ब्लेस यू, थँक्यू, लॉट्स ऑफ ब्लेस यू, ब्लेसिंग. ब्लेस यू, ब्लेस यू, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड दादा. थँक्यू, थँक्यू. ब्लेस यू सो मच. योगेश सर. तर छान झालं, मस्त डीप मेडिटेशन. आणि जसं हे सुरू झालं, म्हणजे इन्वोक केलं ना, सो म्हणजे आता ते साक्षात तर माझ्या समोरच राहते 24 तास. जसं झालं, फक्त माझा पूर्ण टोटल ऑरा गोल्डन झाला, टोटल गोल्डन, हे सुंदर फुल. आहे. म्हणजे इवन मी बसलो पण गोल्ड याच्यावर आहे, आणि टोटल सराउंडिंग गोल्ड, म्हणजे गोल्डनी व्यापलो आहे. आणि तिथे बसून मी हे करतोय, काय म्हणतो बा, मेडिटेशन करतोय आपलं. छान. आणि परत ते जेव्हा डोळे बंद केले, तिचं नाव घेतलं की मला तिच्या तिकडे ते कुबेर हम्म. बस तेच माझ्या डोळ्यासमोर येते. छान आहे ना, एकदम छान. महालक्ष्मीची मूर्ती आणि तिथे कुबेर. कुबेर, हो, हा, बढिया. तेच मला सब एकदम हे ब्लेसिंग होते, सर. दिसते. थँक्यू सर, थँक्यू. मस्त सगळेजण आहे. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, ऑल ऑफ यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
आणखी कोणी आहे? बघा किती सुंदर 3 अनुभव आहे लक्ष्मीचे आज. तर थोड्या वेळाने मी ना ते स्केच बनवून ग्रुपमध्ये टाकेल कसं दिसलं होतं. टाका सर, टाका प्लीज. चला. ओके. नमस्कार. हा, प्रणाली ताई. हा, कोण आहे का? आईला बोलते. हा, बोला. नमस्कार सर. तर नमस्कार. मला आता सीमाताई वगैरे रोज म्हणतात की मला म्हणजे असं गरम जाणवते की थंड जाणवते, असं मला कधी होत नाही. पण हम्म. आज ना असं म्हणजे इतक्या जोरात ती लहर आली खालून वर अशी नागमोडी वरपर्यंत गेली, एकदम थंड लहर आली आणि मग ते वा. गोल्डन कलर मध्ये झाली. मग ते असं शेषावतार सारखं नाही, कसं लांब असं राहते त्यासारखं हम्म, होतं ते हम्म. खूप पर्यंत. मग त्याच्यानंतर मग असं खाली जागा आहे प्लॉट, पण असं माझे जे 2 प्लॉट आहे त्या प्लॉटाची जागा अशी दिसत होती. आणि तिथं ते आकाश पाडणे राहतात ना जुने, ते त्यांच्या हा, लोखंडाच्या हे असते त्यांच्या काय म्हणतात फाउंडेशन, हा, तसं हा. सिल्वर कलरच्या फाउंडेशन हा कशाच्या काय दिसत आहे म्हटलं. तर तो खाली फाउंडेशन वर जात आहे आणि वरून सिल्वर कलरची लक्ष्मी खूप म्हणजे विस्तारित रूपात खूपच असं मग खाली येतं, त्या फाउंडेशनवर बसली अशी खूप. मग गोल 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 खूप वेळपर्यंत फिरत आहे, खूप फिरत आहे, असं म्हणजे हम्म. असं दिसलं वगैरे. हम्म. छान आहे, एकदम छान. बस कडे नाही आहे सुंदर. आता 4था अनुभव आहे लक्ष्मीचा आज. म्हणजे एवढा हा. प्लॉट होता का आपण सांगू नाही शकत. ते 1-2 प्लॉट नाही का, किती खूप खूप मोठ्या विस्तारलेल्या आणि वर आहे आकाशामध्येच ती. ना ती उंची इतकी आता मोठी त्या का काही प्लॉट सांगता मध्ये नाही. लक्ष्मी बसवाचा विचार नका करता. नाही नाही है ना, नाही. एवढं तिथपर्यंत नाही जायचं. ही जी लक्ष्मी जी फिरताना दिसली की नाही, हा हा हा. ते आपल्या चक्राची मुवमेंट आहे. हम्म. आपल्याला दिसून राहिलं की आपले चक्र आता फिरून राहिले म्हणून. हो. छान आहे. थँक्यू सर, थँक्यू. आणि जर भगवतीला याचंच असेल तर हा तुम्ही हा काही करू शकत नाही. ती उतरून जाईल बरोबर त्या प्लॉटवर. टेन्शन नका घेऊ येस मग. येस. टेन्शनचा काही प्रश्नच नाही. ठीक आहे. दाखवत आहेत त्या. हा. हा मला तर असं एकदम गरम फील झालं जेव्हा दोन्ही हात ठेवले होते. पहिले तर जे डाव्या हातात उजवा हात ठेवलं होतं तेव्हा, आणि मग हार्ट जवळ असं वरून खालचं चक्र आणि वरून खालचे चक्र इथे एकत्र आल्यासारखं वाटलं, गोल्डन लाईट, आणि असं गरम फील झालं. सो छान होतं. छान वाव. होतं मेडिटेशन. वाव होतं एकदम. हे चक्कर अं, वगैरे सांगता नाहीत एवढ्या पलक गोष्टी. काय नाव आहे जरा. हा. हा, काही बोलायचं आहे तुम्हाला पलकजी? बोला नाही सर. सर, मी वैशाली अच्छा, वैशाली. हा, इथे पलक लिहिलाय मुलीचं ना नाव म्हणून आहे. मला. हो, मुलीचं नाव आहे. मुलीचं नाव. ओके. ते तुम्ही हो. क्रॉस आलं ना तिथे, तुम्ही मला वाटलं काही अच्छा अच्छा. बोलायचंच हो. होतं का? ओके, नाही. ठीक आहे. हा, सर बोला. योगेश सर काय म्हणता? तर संध्याकाळच्या मेडिटेशनच्या वेळेस सेवन चक्रावर ना आज पूर्ण हम्म. ग्रीन लाईटची एनर्जी आली सातही याच्यावर. म्हणजे बरं. चक्राचा कलर ओरिजिनल तोच आहे हम्म. आणि जे एनर्जी येते ना ती टोटल ग्रीन, ठीक आहे. होऊ खालपासून शकते वरपर्यंत हिलिंग टोटल एनर्जी ग्रीन आली तर. एनर्जी. काय हिलिंग माहिती. एनर्जी असेल. चालते. हा, टोटल ग्रीन चला. कलरची. ठीक आहे. आणखी कोणाला बोलायचं असेल कंटिन्यू करू, नाही तर मग क्लोज करू. दादा, स्मिता आपण ताई. ऑनलाईन ऍडव्हर्टाईज मध्ये बघत नाही का हा, की हा. तुम्हाला ही पूजा केल्यावर हे दिसतं. आता तू आता हे सगळ्यांचे एक्सपिरियन्स तुझे ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट करताना यूज करू शकतो की तुम्ही घरी बसल्या लाईव्ह डोळे बंद करून महालक्ष्मीचा चेहरा बघू शकता म्हणून. छान आहे. असं बढिया. हम्म. जबरदस्त जबरदस्त थॉट आहे. खूपच छान मस्त छान. दादा. महालक्ष्मीचं मेडिटेशन नेहमीच मस्त असते.
सगळ्यांना महालक्ष्मी प्रसन्न हो, लवकर माझ्या कोल्हापूरच्या तुळजा भवानीच्या देवीचे दर्शन हो, हीच प्रार्थना. थँक्यू सो मच दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, 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 ब्लेस यू. चला आता या सुंदर थॉट सोबत आपण आजचं सेशन क्लोज करू. इच अँड एव्हरी वन लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. अशाच प्रकारे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही महालक्ष्मी साधना कंटिन्यू करा. जे सेशन आपण घेत आहे ना त्याच्यापैकी कोणती 1-2 टेक्निक तुम्हाला फॉलो करायची आहे. सगळ्याच फॉलो केल्या आवश्यक नाही. ज्या टेक्निक सोबत तुमचं रिदम मॅच करते त्याला फॉलो करा. कोणाला सेवन चक्र असू शकते टॅपिंग मध्ये, कोणाला व्हिज्युअलायझेशन चांगलं होऊ शकते, कोणाला महालक्ष्मी आवडू शकते, कोणाला पाण्याची प्रोसेस आवडू शकते. ज्या प्रोसेस सोबत तुम्ही असं वाटतं तुम्हाला की तुम्ही को रिलेट करत आहे, छान पद्धतीने तुमची एनर्जी एकदम इन्वोक होत आहे. जसं मागच्या वेळेस योगेश आपलं दिनेश सरांनी पाणी पेल्यावर एकदम त्यांच्या बॉडीमध्ये त्यांना फील झालं. म्हणजे कोणाला कोणतीही टेक्निक अट्रॅक्ट करू शकते. त्या टेक्निकला कंटिन्यू करा लाईफमध्ये. ठीक आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Lots of blessing. करू आता. Lots of love. Lots Lots of of blessing, gratitude. lots of love, Thank lots you. of Thank you. gratitude. Thank you. All of you. Thank Thank you. you, thank you, thank you, thank you. Yes.